कारंजा शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कारंजा दारव्हा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ भरधाव कारची ऑटोला जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार 13 मार्चला दुपारी 11:30 वाजताच्या सुमारास घडली होती। जोरदार वेगाने येणाऱ्या कार क्रमांक MH46 BQ 6801 प्रवासी ऑटोला जोरदार धडक दिली। अपघातामध्ये 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातातील जखमींमध्ये मंगला राहुल बारसे, उंबरडा बाजार येथील रहिवासी आशिष रामसिंह वय 30 वर्ष, अरुणा अरुण कांबळे व मंजुळाबाई ठाकरे यांचा समावेश असून जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यातील गंभीर जखमी अरुणा अरुण काडबांडे प्रकृती सध्या गंभीर असून त्यांचा उपचार अमरावतीतील खासगी रुग्णालयात सुरू आहे। त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी कारंजा शहर पोलिसांमध्ये अपघात घडवणाऱ्या कारचा क्रमांक देऊन त्याविरोधात तक्रार दाखल केली आहे। परंतु कार क्रमांकावरून सदर कार मालकाचा शोध घेणे शक्य असतानाही कारंजा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याने पोलीस प्रशासनाच्या कारवाईबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। दरम्यान या प्रकरणी ऑटोला जोरदार धडक देणाऱ्या कार मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी अपघातग्रस्त नागरिकांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे। या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ या कार मालकाचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करिता कारंजा शहर पोलिसांनी तत्परता दाखवण्याची मागणी सुद्धा नागरिक करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता राजेश वानखडे, वाशिम।